अजितदादांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासांनी अर्धा तास खलबतं. मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांच्या भेटीगाठी. पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये तासभर चर्चा. बैठकीमध्ये राजीनाम्याबाबत चर्चा झाली नाही. अजितदादांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंची माहिती. माझ्या विरोधात फेक नरेटिव्ह तयार केला जातोय. मीडिया ट्रायल सुरू आहे. कोर्टामध्ये ट्रायल सुरू झाल्यावर सगळं समोर येईल. अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक. अवादा कंपनीकडे मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली. बैठकीमध्ये वाल्मिक कराड, नितीन बक्कड उपस्थित. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांचा स्फोटक आरोप. महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धसांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी. तपास होण्याआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर. बीड प्रकरणामध्ये मराठा वंजारी असा जातीपातीचा मुद्दाच नाही. हत्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा, संभाजीराजेंची मागणी. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम. चौकशी आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता? कोणावरही अन्याय होता कामा नये, छगन भुजबळांची प्रतिक्रिया. बीडमधील हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. बीड प्रकरणामध्ये लक्ष घालणार, राज्यपालांचं सर्वपक्षीय नेत्यांना आश्वासन. अजित पवारांकडे भेटीची वेळ मागितली आहे, सुरेश धस यांची माहिती. ग्राउंड रियालिटी अजित पवारांना सांगणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय. विष्णू साठे हा प्यादा, कराड हा आका आणि आकाचा आका धनंजय मुंडे. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये धस यांचा स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीनं रिकव्हर केला. आरोपींच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओ हस्तगत. व्हिडिओमध्ये आरोपी देशमुखांना मारत होते आणि आनंद लुटत होते. एसआयटीच्या पथकानं सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर केले. बीड हत्या प्रकरणामध्ये गंभीर तपास नाही, एसआयटी बरखास्त करा, अंजली दमानी यांची मागणी. सर्व अधिकारी कराडच्या आशीर्वादानं आल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं निर्धारानं कारवाई केली आहे. कुणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, गृहमंत्री फडणवीसांचा कडक इशारा. अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितली. दमानी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेणार. बीडमधून धमक्या येत असल्याचा दमानी यांचा आरोप. संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना. शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण पुरवावं, शरद पवारांची मागणी. पवारांनी पत्र लिहिलं म्हणजे गांभीर्य असेल, शरद पवारांनी सांभाळून राहायला सांगितलंय, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध ही पहिली केस. गुंडगिरी सुरू होती. संतोष देशमुखांचा खून यांना पचवायचा होता, मनोज सरांगींचा आरोप. विष्णू साठे तपासामध्ये सहकार्य करत नाही, तपास अधिकाऱ्यांची कोर्टामध्ये माहिती. तपासासाठी विष्णू साठेचा फोन अत्यंत महत्त्वाचा असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. खंडणी प्रकरणामधील एफआयआर म्हणजे फक्त स्टोरी. हत्या प्रकरणानंतर जाणून बुजून खंडणीचा गुन्हा. विष्णू साठेच्या वकिलांची कोर्टामध्ये माहिती. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू साठेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू साठेची पोलीस कोठडी वाढवली. तर हत्या प्रकरणामध्ये आरोपी जयराम साठे, प्रतीक खुले आणि महेश केदारची पोलीस कोठडी 18 जानेवारीपर्यंत वाढवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या मुंबईतल्या विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. शिवतीर्थवर सकाळी 11 वाजता बैठक होणार. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे पंकजा मुंडेंचा पराभव. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी आरोप केलाय. प्रजासत्ताक दिन जवळ आला, अजून पालकमंत्री जाहीर नाही. पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरूच. महायुतीच्या गोंधळावर राऊतांची टीका. पालकमंत्रीपदाचा कसलाही तिढा नाही. अजित पवार विदेशात होते त्यामुळे चर्चा झाली नाही. आता ते आले आहेत, परत चर्चा सुरू होईल. चंद्रशेखर बावनकुळेंची पालकमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया. चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार जवळपास निश्चित. बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन इथल्या 11 नंबरचा बंगला राखीव. मी आणि पवार साहेब राष्ट्रवादीचे संस्थापक. छगन भुजबळांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य. तर आता माझ्या सर्व भावना मेल्या म्हणत काहीही बोलणार नसल्याचं विधान. कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्री व्हायचं नाही. पटेल तटकरेंसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, त्यांना भेटलोही नाही. नाराजीवरील प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. पर्यटन विभागासंदर्भात भेट घेतल्याची देसाईंची माहिती. कोल्हापूरमधील कार्यक्रमात राजू शेट्टींनी फडणवीसांची भेट घेतली. ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस तोडणी कामगारांबाबत चर्चा केली. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतली शरद पवारांची भेट. खासदार सुप्रिया सुळेही भेटीवेळी उपस्थित. मागाठाणे ठाणे टनल प्रोजेक्टमधील लोकांचं पुनर्वसन होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची प्रकाश सुर्वेंची माहिती.
मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार. नेवासा इथल्या सत्कार समारंभामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. सिंधुदुर्गमधील 50 ते 60% जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा. सिंधुदुर्गमधल्या महत्वाच्या देवस्थानांवर सुद्धा वक्फ बोर्डाचा दावा. नितेश राणेंचं वक्तव्य. वक्फ बोर्डानं दावा केलेल्या जमिनी परत मिळायला हव्यात. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणाच्या निकालानंतर पालिका निवडणुका लागण्याची शक्यता. कॅबिनेट मंत्री संजय सावकार यांची माहिती. औंधसह 21 गावांच्या पाणी योजनेला राज्यपालांकडून मान्यता. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. मंत्री पंकजा मुंडेंकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी शहांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. बीड प्रकरणानंतर पंकजा मुंडे आणि शहांच्या भेटीला महत्त्व. नवी मुंबईतील जुईनगरमध्ये भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन. माजी आमदार संदीप नाईकांकडून आशीर्वाद घेत सुखसमृद्धीची प्रार्थना. परभणी प्रकरणामध्ये 2 दिवसांमध्ये न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार. सचिन खरात यांचा इशारा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 4590 पानांचं आरोपपत्र दाखल. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई. चीनमधील HMPV व्हायरसची भारतामध्ये एंट्री. कर्नाटकमध्ये ह्युमन मेटान्युमोसे 2 तर गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला. ICMRची अधिकृत माहिती. चीनमधील HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गंभीर. राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. आरोग्य सेवा संचालनालयाचं आवाहन. HMPV विषाणूचा राज्यामध्ये एकही रुग्ण नाही. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. मेघना बोर्डीकर यांचं आवाहन. निवडणूक आयोगाची आज किंवा उद्या पत्रकार परिषद. दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर HMPV व्हायरसचं संकट. केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्ली निवडणूक आयोगासोबत चर्चा. निवडणूक आयोग आरोग्य मंत्रालयाची सुद्धा चर्चा करणार. महाकुंभ मेळ्यावर HMPV विषाणूचं सावट. चीनमधून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांवर बंदी घाला. कुंभमेळ्यातील महंतांचं पंतप्रधान मोदींना पत्र. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्यारी दीदी योजना जाहीर. महिलांना महिन्यासाठी 2500 रुपये देण्याचं आश्वासन. कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस नामक कंपनीसह संचालकांवर गुन्हा दाखल. मोजोनाईट कडा खरेदीवर आठवड्याला 6% परतावा देण्याचा आमिष. 13 कोटी 48 लाख घेऊन कंपनी मालक फरार. धुळे जिल्ह्यामध्ये थंडी वाढल्यानं फळांच्या मागणीतही वाढ. सफरचंद, केळी, मोसंबीसह इतर फळांची बाजारपेठांमध्ये आवक वाढली. धुळे शहरामध्ये अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील महाराणा प्रताप चौक ते खोल गल्ली परिसरामध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई. धुळे महानगरपालिकेच्या इमारतीवर सौर पॅनल बसवण्याचं काम सुरू. 200 किलो वॅट वीज निर्मिती होणार. पालिकेच्या आयुक्ता अमिता दगडे पाटलांची माहिती. बोरविहीर ते नरडाणा रेल्वे मार्गाचं काम सुरू. संपादित क्षेत्र रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात देण्यास विरोध केल्यास कारवाई. उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांचा इशारा. धुळे जिल्ह्यामध्ये डिसेंबरमधील अवकाळी पावसामुळे 1599 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. शिरपूर तालुक्यामधल्या 30 गावांमध्ये सर्वाधिक नुकसान. वाळू वाहतूक परवानासाठीचा सर्व्हर डाऊन असल्यानं महसुलावर परिणाम. रॉयल्टी विना वाहतूक सुरू असल्यानं बुडतोय महसूल. नंदुरबार शहरामधील वाहतुकीच्या समस्येमध्ये वाढ. पोलिसांकडून उपाययोजना सुरू. मात्र वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे वाहतूक कोंडी. नागपुरातील विविध ठिकाणाहून चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांकडून मूळ मालकांना परत. अंदाजे 3 कोटींचा मुद्देमाल मालकांना परत मिळवून देण्यात पोलिसांना यश. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लग्न मोडल्यानंतर झालेल्या वादामध्ये गोळीबार. वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. NIT-मधील भ्रष्टाचाराविरोधात नागपूरमध्ये काँग्रेसचा मोर्चा. काँग्रेसचे नेते बंटी शेळकेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा. अकोल्याच्या मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळेंनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना झापलं. विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 2023मध्ये 530 शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. खानदेशात केळी दरामध्ये घसरण सुरूच. दिवसेंदिवस हवामानामध्ये होत असलेल्या बदलाचा केळी उत्पादकांना फटका. सध्या कमाल दर 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल. केळी उत्पादक चिंतेत. बुलडाण्यामध्ये मागील 10 दिवसांपासून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बारदाना अभावी बंद. शासनानं तत्काळ बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा ढगाळ वातावरण. यामुळे कांदा, गहू, हरभरा पिकासह इतर पिकं धोक्यात येण्याची भीती. चाळीसगावमध्ये आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दर घसरले. सामान्यांना दिलासा. मात्र यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघेना. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. जालन्यामध्ये वातावरण बदलाचा मोसंबीला फटका. धुक्यामुळे झाडांवरील फळांना बुरशीचा प्रादुर्भाव. मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत.
मावळ तालुक्यामध्ये सध्या भाजीपाला लागवडीची लगबग. शेतकरी सुनील किरवे यांच्याकडून गावरान टोमॅटोची लागवड. टोमॅटोला बाजारामध्ये मिळतोय चांगला भाव. धुळे जिल्ह्यामध्ये आता रब्बी हंगामाच्या पेरणीनंतर उन्हाळी कांद्याची पेरणी सुरू. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड. हिंगोलीमध्ये पणन महासंघ अंतर्गत 15 शासकीय हमीभाव केंद्रावर बारदाना अभावी सोयाबीन खरेदी ठप्प. मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी दाखल, मात्र 15 दिवसांपासून खरेदी नाही. शेतकऱ्यांची नवीन तूर बाजारामध्ये येताच तुरीचे भाव प्रति क्विंटल 3000 रुपयांनी कोसळले. व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, तर केंद्र सरकारनं आयात केलेल्या तुरीमुळे ही भाव कोसळल्याचा आरोप. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील 18 गावांचा पाणीपुरवठा बिकट. ग्रीड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी. जळगावच्या 40गाव आगारामधील एसटी बसेसची संख्या वाढवण्याची मागणी. बसेसची संख्या कमी असल्यानं प्रवाशांचे हाल. परभणी एसटी विभाग बसेस दुरुस्त होत असल्यानं जेरीस. वर्षाकाठी 8 कोटी रुपये खर्चूनही बस बंद पडण्याची मालिका सुरूच. प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल. साताऱ्याच्या जावळीमधील फळणीमध्ये 32 वर्षीय व्यक्तीची हत्या. हत्येमागे मारेकरी न सापडल्यानं ग्रामस्थांचे मेढा पोलिसांना निवेदन. आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची ग्रामस्थांची मागणी. शिर्डीमध्ये साईबाबा देवस्थानतर्फे नेहमीप्रमाणे महाभोजन वाटप सुरू. अन्नदान फंडामध्ये भाविकांकडून आतापर्यंत 450 कोटीहून अधिक रक्कम दान. मोफत भोजन सुरूच राहणार. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये आर्मीतून सेवानिवृत्त जवानाचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत. पालगड गावचे जवान सचिन दगडू मोरे यांनी भारतीय सैन्यामध्ये 24 वर्ष सेवा बजावली. कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये महावितरण कार्यालयावर वीज कृती समितीचा महामोर्चा. ई प्रीपेड मीटर बसवण्याचं काम बंद होत नाही तोपर्यंत मोर्चे काढत राहणार. कृती समितीचा इशारा.